जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे. जय महाराष्ट्राच्या पुनर्विकास समस्या आणि उपाय या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नुकतंच महाराष्ट्र शासनाने नवगृहनिर्माण धोरण जाहीर केले आणि त्यामुळे मुंबईसह राज्यातील रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प, पुनर्विकास प्रकल्पांबाबत नव्यानं चर्चा देखील सुरू झाली. आणि याच विषयावर आम्ही आज कार्यक्रम घेत आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञ, महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष, प्रसिद्ध पुनर्विकास तज्ञ श्री रमेश प्रभू. रमेश प्रभू हे सीए देखील आहेत. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत श्री किशोर रेडकर, जे प्रकल्प व्यवस्थापक आहेत. आपल्या दोघांचंही इथे खूप खूप स्वागत. तर राज्यात जवळपास 90,000 गृहनिर्माण सोसायट्या आहेत. प्रत्येक सोसायटीचे वेगळे प्रश्न आहेत, समस्या देखील वेगळ्या आहेत. पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या आणि उपाय याबाबतच आपण आज रमेश प्रभू आणि कपिल सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. किशोर सरांशी चर्चा करणार आहोत आपण. पहिला प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आणि यात पुनर्विकासाबाबत नेमक्या काय नव्या तरतुदी केलेल्या आहेत सर? ओके, पुनर्विकास ह्या ज्या माडाचा खास करून मागच्या महिन्यात फडणवीस साहेबांनी जाहीर केलेला आहे, त्याच्यात खास करून माडाचा पुनर्विकास सप्टेंबर 2010 पासून रखडला होता. खास कारण असा होता की ज्या काय आपण बांधकाम करणार आहे त्याच्यामध्ये माडाला सुद्धा बिल्टअप एरिया म्हणजे शेअरिंगमध्ये पाहिजे असा पण तरतूद केला होता. आता म्हणून हे रखडलेला गेल्या 6 वर्षापासून रखडलेला जे पुनर्विकास माडाचा आहे खास करून त्याची एक गती देण्यासाठी त्याच्यामध्ये खास करून 2-3 उपाययोजना केलेल्या आहे. पहिला उपाययोजना असा आहे की ज्या स्थानिक लोकांना फक्त 27 स्क्वेअर मीटरचा जागा म्हणजे 300 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, त्याच्या व्यतिरिक्त 35% फंजिबल FSI जे मिळणार आहे ते वाढून आता त्यांना 35 स्क्वेअर मीटर जागा मिळणार आहे. प्लस 35 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 377 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त ज्या आता त्यांचं ऑक्युपाईड एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांना 35% फंजिबल FSI म्हणजे जवळपास 400 ते 450, ज्यापूर्वी 400 स्क्वेअर फीट मिळत होता आता 450 पेक्षा जास्त स्क्वेअर फूट कार्पेट एरिया प्रत्येक माडाचा ज्या रहिवासी आहे त्यांना मालकी हक्कामध्ये मिळणार आहे. दुसरं खास बदल असं झालं आहे, जे शेअरिंग होता 2000 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल त्यांनी शेअरिंग न करता फक्त प्रीमियम भरून ते पुनर्विकास करू शकतात. आणि शेअरिंग जे आहे त्या 2000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त लोकांना लागू होणार आहे. म्हणून हे स्वागतकारक आहे, चांगला उपक्रम ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला आहे. नक्कीच. आपल्यासोबत श्री किशोर रेडकर जे आहेत, जे गेली 10 वर्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून देखील काम करतात. सर, मला आपल्याला विचारायचं आहे, PMC म्हणजे नेमकं काय? PMC म्हणजे एक सिस्टीम आहे जी सिस्टीम प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हजर असते आणि ती सिस्टीम ही सगळा प्रोजेक्ट नीट वेळेत कंप्लीट करणं, सगळ्या लिगलिटी ह्या नीट बघणं, त्याचे कायदेशीर अभ्यास करणं आणि तो प्रोजेक्ट कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी हॅसल फ्री म्हणजे कुठलाही गोंधळ न करता कंप्लीट करणं, पूर्ण करणं, हे PMCचं काम आहे, कन्सल्टंटचं काम आहे. नक्कीच. मला आपल्याला प्रश्न विचारायचा सर, मुंबईत नेमके किती पुनर्विकास प्रकल्प आता सुरू आहेत आणि त्यापैकी किती रखडलेले आहेत? मग आपण ज्याला पुनर्विकास सांगायला गेलो तर मुंबई शहरामध्ये जवळपास 20,000 असं बिल्डिंग आहे ज्याला आपण म्हणतो सेस बिल्डिंग, ज्या मुळकळीत आलेलं आहे, ज्या ब्रिटिश काळाचं जमानाचं ज्या टेनेंटेड बिल्डिंग आहे त्याला सेस बिल्डिंग करून त्याच्या पुनर्विकास 33/7 किंवा 33/9 ज्याला क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये म्हणतो ते एक 20,000 बिल्डिंग आहे. आणि सबअर्बनमध्ये आणि साऊथ मुंबईमध्ये जवळपास 30,000 गृहनिर्माण संस्था आहे. त्या गृहनिर्माण संस्था जवळपास 20,000 गृहनिर्माण संस्था पुनर्विकासमध्ये जाणार आहे. त्यातमध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त स्लम आहेत, ते स्लमचं पण रिडेव्हलपमेंट होतो आहे. आणि माडाचं जवळपास 104 कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये पूर्ण ज्या 1976चा ज्या ULC कायद्यामध्ये जे आलेला प्रकल्प आहे, जे 80च्या अगोदरचा आहे, हे सर्व जवळपास 3,700 बिल्डिंग ह्या पुनर्विकासमध्ये आहे. जवळपास 3,000 कलेक्टर जमीन ज्या अलॉट करून गृहनिर्माण संस्था आहे त्यांचंसुद्धा पुनर्विकास, म्हणजे ज्यांचं 90चा अगोदरचा जे काही गृहनिर्माण संस्था आहे, बिल्डिंग आहे, हे सर्व पुनर्विकासमध्ये जायचा प्रयत्न करतात. मूळ कारण असं आहे, पूर्वी 1 FSI होता, आता त्याला वाढून ज्या प्रायव्हेट सोसायटी 2 FSI आणि अतिरिक्त 35% फंजिबल म्हणजे 2.7 आणि माडाला जवळपास 3 किंवा 4 FSI असं पद्धतीने दिल्यामुळे ह्याचं गती पुनर्विकास आता ज्या घर आहे
एक तर मुडकळीत आलेला आहे रिडेव्हलपमेंट, तुम्ही रिपेअर करायला गेलात तर जवळपास 1000 रुपयापेक्षा जास्त पर स्क्वेअर फूट खर्च करायला लागतात. इथे तुम्हाला 3000 ते 4000 रुपये कॉर्पस फंड मिळतो, ॲडिशनल एक बेडरूम मिळतो, नवीन लिफ्ट वगैरे केलं जातात आणि चांगलं तुम्हाला हे होतंय. म्हणून लोक पुनर्विकासमध्ये जातात. म्हणून मला असं सांगायला हरकत नाही, जवळपास 50,000 पेक्षा जास्त बिल्डिंग मुंबईमध्ये पुनर्विकासमध्ये जाणार आहे. नक्कीच. किशोर सरांना मला विचारायचं आहे की आपण पीएमसी म्हणजे काय ते सांगितलं, तर आता पीएमसीची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे काम करतं पीएमसी? पहिल्यांदा म्हणजे पुनर्विकासामध्ये प्रथम रोल जो येतो तो पीएमसीचा येतो. कुठल्याही सोसायटीने पहिली गोष्ट जी नियमाप्रमाणे करायची आहे ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट एजन्सीना नियुक्त करायचं आहे. ते नियुक्त झाल्यानंतर होतं कसं की त्यानंतर जी पीएमसी आहे ती त्या एक्झिस्टिंग जागेची स्टडी करतो, अभ्यास करतो. किती एरिया आहे, किती टेनंट्स त्यामध्ये राहतात आणि त्या टेनंट्सचा किती एरिया सध्या वापरात आहे, पूर्वी किती FSI कन्झ्युम झालेला आहे आणि आत्ता नियमाप्रमाणे किती FSI त्या प्रोजेक्टला मिळू शकतोय त्या सोसायटीला. अशा प्रकारे तुलना करून त्यानंतर त्याचा एक अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास त्या सोसायटीला त्या प्रोजेक्टच्या जे हे आहेत सोसायटी मेंबर्स आहेत त्यांना प्रेझेंट केला जातो आणि तो प्रेझेंट केल्यानंतर त्याला म्हणतात फिजिबिलिटी रिपोर्ट. त्या रिपोर्टमध्ये संपूर्ण असतं की सध्या किती आपण बांधू शकतोय, किती कन्स्ट्रक्ट करू शकतोय आणि त्या बेसवर टेंडरिंग आपण तयार करतो. कन्सल्टंट हा टेंडर तयार करतो आणि त्या टेंडर फ्लोट केला जातो पब्लिकमध्ये. अतिशय ट्रान्सपरंटलित्या हे काम केलं जातं कन्सल्टंटकडून आणि तो टेंडर फ्लोट केल्यानंतर बिल्डर्स ते टेंडर घेतात आणि त्या टेंडरकडून ॲप्लिकेशन घेतात. हे झाल्यानंतर टेंडर उघडलं जातं सगळ्यांसमोर. कमीत कमी 3 बिल्डर्स किंवा 3 डेव्हलपर्स असायला पाहिजे त्या टेंडरमध्ये आणि त्यानंतर ह्या डेव्हलपर्सचं डिटेल स्टडी पीएमसी करतात. डिटेल स्टडी म्हणजे काय नेमकं, तर त्यांची फायनान्शियल कंडिशन, त्यांचे पूर्वीचे रेकॉर्ड्स. कारण असं बऱ्याचदा होतं की टेंडरमध्ये एक अवाच्या सव्वा प्रॉमिसेस केले जातात, आम्ही 600 देऊ 700 देऊ आणि त्याला भुलून जे सोसायटीचे मेंबर्स आहेत ते खुश होऊन म्हणतात की नाही हां जे बेस्ट मोठं देत आहेत जास्त देत आहेत ते बेस्ट आहेत. पण तसं अजिबात नसतं. आम्ही जे कन्सल्टंट आहोत ते त्याचा स्टडी करतात की खरोखरच आत्ता जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे त्याप्रमाणे हे पॉसिबल आहे का, एवढा एरिया दिला जाऊ शकतोय का. बरं, त्यानंतर ह्या बिल्डरची काय ताकद आहे, फिनान्शियल ताकद, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे आणि त्याचे प्रोजेक्ट्स किती झालेले आहेत अजूनपर्यंत आणि किती कंप्लीट आहेत. अशा प्रकारे पूर्णपणे स्टडी करून तो रिपोर्ट हा सोसायटी बरोबर शेअर केला जातो आणि त्या बेसवर बिल्डर नेमला जातो. बेस्ट प्रॅक्टिस अशी आहे की आर्किटेक्ट हा पीएमसी बरोबर असतो आणि त्या आर्किटेक्ट बरोबर आम्ही सध्याच्या ह्याच्यामध्ये प्लान तयार करतो. नुसतं बिल्डरला टेंडर न करता पूर्णपणे प्लान करून तो प्लान हा त्या टेंडरमध्ये अंतर्भूत केला जातो. जेणेकरून प्लान प्रमाणे किंवा सोसायटीचा आर्किटेक्टने आणि पीएमसीने ज्या प्रकारे प्लान केले त्या प्रकारे हा प्रोजेक्ट पूर्ण जातो आणि तो पूर्णपणे प्रोजेक्ट हा शेवटपर्यंत सोसायटीच्या किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचा त्याच्यावर पूर्णपणे प्रभाव राहतो. हा त्याचा फायदा आहे. बरोबर. आपल्यासोबत फोन येत आहेत आपल्यासोबत रुपेश शहा आहेत मुंबईवरून. रुपेश, विचारा तुमचा काय प्रश्न आहे, थेट विचारा. हाँ जी, नमस्ते प्रभु सर. मैं रुपेश बात कर रहा हूँ मुलुंड से. मेरा क्वेश्चन ये था कि सर ये अभी जो रीडेवलपमेंट अटका हुआ है, कुछ जून 2017 तक का कोर्ट ने जो डिसीजन चुकादा दिया हुआ है, तो क्या अभी कोई बिल्डर वगैरह हम फाइनल कर सकते हैं अप टू इन बिटवीन टाइम के लिए, या फिर रूल्स उसके बाद वापस चेंज हो जाएंगे? तो आपका क्या सजेशन रहेगा? देखिए, हाईकोर्ट ने जो स्टे दिया है वो सिर्फ प्राइवेट बिल्डिंग के लिए, जैसे कि माडा का रीडेवलपमेंट है, SRA का है, सेस बिल्डिंग का है, वो रीडेवलपमेंट तो चल ही सकता है, उसमें कोई बाधा नहीं. दूसरा, ये स्टे इसके लिए दिया है कि IOD न देने के लिए. मगर आप उसके पहले जो 3 जनवरी 2009 का एक सर्कुलर है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का, उस हिसाब से आपको एक 25% लोगों ने एप्लीकेशन देना चाहिए, जनरल बॉडी बुलाना चाहिए, आपको पीएमसी अपॉइंट करना चाहिए और उसके बाद आपको फिजिबिलिटी रिपोर्ट बनाना है, प्रोजेक्ट रिपोर्ट बनाना है, टेंडर मंगाना है, आपको सिलेक्शन करना है. ये सब डेवलपर को अपॉइंट करना, उसके बाद प्लान तैयार करना, IOD के लिए डालना, अलग अलग NOC लेना, ये सब काम कर सकते हैं. ये करने के लिए भी आपको 6 महीने से 1 साल लगता है.
तो इसके लिए मुझे लगता है कि आप उसमें जा सकते हैं। दूसरा जो मुद्दा आपने अच्छा उपस्थित किया, 2034 का नया डेवलपमेंट कंट्रोल रूल आने वाला है। उस डेवलपमेंट कंट्रोल रूल में कुछ चेंजेस आने वाला है, लेकिन वो चेंजेस आते आते टाइम जाएगा। लेकिन ऑलरेडी प्रपोज डेवलपमेंट कंट्रोल रूल आया है जिसमें ऑलरेडी 2.7 FSI दिया है प्राइवेट बिल्डिंग के, माड़ा के लिए 3 और 4 है, या क्लस्टर डेवलपमेंट के लिए 4 है। अलग अलग जो FSI दिया, फंजिबल FSI, ये जो एग्जिस्टिंग DC रूल है उसी को थोड़ा सा इंप्रूवमेंट करके किया है। इसके लिए मुझे नहीं लगता है कि आपको बिल्डर सिलेक्ट करने के लिए रुकना चाहिए या रीडेवलपमेंट का निर्णय लेने के लिए रुकना चाहिए, क्योंकि अलग अलग निर्णय आते जाता है तो उसको आप प्रगति में जा सकते हैं, कोई दिक्कत नहीं, आप रीडेवलपमेंट का डिसीजन ले सकते हैं। नक्कीच पुढचा फोन आलाय आपल्याला। एकनाथ संगम आहेत आपल्यासोबत ठाण्यावरून। एकनाथजी, काय तुमचा प्रश्न आहे थेट विचारा। हॅलो, बोला बोला, आपला प्रश्न विचारा एकनाथजी। नमस्कार सर मॅडम। नमस्कार, मी ठाण्याहून मानसन सोसायटीमधून बोलतोय मी। बोला बोला, आपला प्रश्न विचारा। माझा असं विचार की आम्ही ते 10 वर्ष राहतोय आणि मागे ते एन्व्हायरमेंट मध्ये आमचं जे केसेस चालू होतं सुप्रीम कोर्टामध्ये, तर त्याबद्दल ते सुप्रीम कोर्टाचा निकालही लागला, सर्व काय आम्ही व्हेरीफाय पण केलं, बिल्डरला पण भेटलो आणि PMCच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलेले सर्वांना, पण आमच्या OC बद्दल अजून काही पूर्ण होत नाहीये। तर OC बद्दल अजून काय करायला लागेल या गोष्टीसाठी? नक्कीच प्रभू सर, या प्रश्नाचं तुमचा बिल्डिंगचा OC नाही आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का? हो सर, मला OC नाही आहे। ओके, बघा, जेव्हा एखादा काही टायटल जमीनचा वगैरे ज्या न्यायालयामध्ये स्थगिती असतो किंवा पेंडिंग असतो तर OC नॉर्मली दिलं जात नाही। म्हणजे तुम्हाला जेपर्यंत टायटल व्हेरिफिकेशन होत नाही, क्लिअर करत नाही, तर मला नाही वाटत तुमचा OC मिळू शकतो। ठाण्यामध्ये खास करून एम्युनिटी स्कीम OC साठी आणला होता TMCनी, पण त्याला सुद्धा दुर्दैवाने काही ॲक्टिव्हिस्टनी PL टाकल्यामुळे तिथे सुद्धा स्थगिती दिला गेलेला आहे। पण OC घेणं गरजेचं आहे, पण आपण ऑक्युपाय केलं असेल तर मला नाही वाटत काय अडचण येईल, बिकॉज तुमचं OC न्यायालयात हे याचिका दाखल असल्यामुळे होत नसेल, आणि ते जोपर्यंत दाखला क्लिअर होत नाही, म्हणजे याचिका दाखल क्लिअर होत नाही, जजमेंट येत नाही, आपला OC मिळू शकणार नाही। पण तुम्ही तिथे राहतात, तुम्ही कंटिन्यू करा, मला नाही वाटत काय अडचण येईल आपल्याला। नक्कीच नक्कीच यांच्या प्रश्नांचं निरसन आपण केलेलं आहे। मला किशोरजींना विचारायचं आहे की एका आपण पुनर्विकास करताना जेव्हा आपण बिल्डर नेमतो त्यावेळी आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटमध्ये नॉर्मली 3 मेन सेक्टर्स असतात। एक म्हणजे टेक्निकल, दुसरं लीगल आणि थर्ड अकाउंटंट्स। आता ह्या तिन्हीचा समावेश आमच्या PMCमध्ये असतो। बिल्डर नेमताना ह्या तिन्ही गोष्टींची काळजी घेणं जरुरी आहे। पहिली म्हणजे हा बिल्डरचा पास्ट रेकॉर्ड काय आहे, खरोखरच ह्या बिल्डरने किंवा डेव्हलपरने बिल्डिंग्स कंप्लीट केल्या आहेत का आणि त्या सक्सेसफुल कंप्लीट केल्या आहेत का। कंप्लीट करणं आणि मग OC न देणं, असंच टाकणं, असे बरेच केसेस आपण मुंबईभर बघतोय। त्यामुळे त्या बिल्डरचा त्याच्याशी ॲग्रीमेंट करण्यापूर्वीच ही पहिली गोष्ट करणं जरुरी आहे की त्या बिल्डरने कंप्लीट केलेले प्रोजेक्ट्स। त्यानंतर त्या बिल्डिंगची असं पण होतंय सध्या की प्राप्त परिस्थितीत, सध्याच्या परिस्थितीत बिल्डर पूर्वी स्ट्रॉंग होता पण आत्ता नाही आहे, असं सुद्धा होऊ शकतं। तर ती सध्याची स्थिती त्यांची चेक करणं जरुरी आहे की त्यांची फायनान्शियल स्टेज ही नीट आता सध्या आहे का, ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट नीट करू शकतायत का, आणि ते कन्स्ट्रक्शन पूर्ण होईपर्यंत ते आपल्याबरोबर राहणार आहेत का, ही दुसरी स्टेज। आणि तिसरी म्हणजे बिल्डर बरोबर अतिशय लीगल जे डॉक्युमेंट्स आहेत, जे ॲग्रीमेंट्स आहेत, ते लीगल शेवटपर्यंत काही वाद झाला तर ते आपल्या बाजूने किंवा एक फेअर आपल्याला न्याय देऊ शकतील अशा प्रकारचे लीगल डॉक्युमेंट्स तयार करणं हे अतिशय जरुरी आहे। आणि त्यासाठी संपूर्ण गोष्टी आधीच काळजी घेणं हे अतिशय जरुरी आहे बिल्डर अपॉइंट व्हायच्या आधी। बरोबर, कुठलंही नुकसान व्हायच्या आधी आपल्याला त्याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत चेंबूरहून बंडू आहेत। बंडू, विचारा, आपला काय प्रश्न आहे थेट विचारा। मी काय बोलतो मॅडम, माझे 2004 पासूनचे पुरावे आहेत, पण मी त्याच्या अगोदरपासून इथे राहतो चेंबूरला। तर आता त्याच्यानंतर जर मग तुम्ही कायमस्वरूपी अपात्रच ठेवणार का? ओके, आपलं जे आहे SRA बिल्डिंगचं तुम्ही आपण बोलतात, 2000चं अगोदरचं आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल असेल, तिथे तुमचं वोटर लिस्टमध्ये नाव असेल तर आपल्याला त्या पुरावा देऊन तर आपल्याला ते एलिजिबिलिटी करून घेता येईल। त्याप्रमाणे आपल्याला एक पुनर्विकास जेव्हा होईल SRAचा, आपल्याला तिथे घर मिळू शकतो, जिथे आता 270 स्क्वेअर फूट कार्पेट एरियाचं घर आपल्याला मिळू शकतो।
2004च्या अगोदरचं काही नाही, 2004च्या नंतरच्याच पुरावे आहेत. 2004 नंतरचा पुरावा असेल तर आजच्या तारखेत ते आपल्याला घर मिळू शकत नाही. 2000 पेक्षा अगोदरचा आपला झोपडा असेल त्याच्या आपल्याकडे पुरावा असेल तरच घर मिळेल. 2000चा नंतरचा असेल तर लिगली आपल्याला मिळणार नाही, SRA प्रकल्पामध्ये मिळणार नाही. एखादा बिल्डर आपल्याला काही पैसे देत असेल किंवा घर देत असेल तर ते वेगळ्या गोष्टी आहे, पण लिगली आपल्याला घर मिळू शकत नाही. ते अनधिकृत SRA होईल. म्हणजे तुमचं स्लम असेल त्याच्या अगोदरचा अधिकृत स्लम असेल तर तुम्हाला घर मिळू शकतो. नक्कीच खरं तर खूप चर्चा चाललेली आहे, पण आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.